नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वी शिष्यवृत्ती परीक्षा गणित विषयाचा स्वाध्याय 1.1 हा नवनीत या पुस्तकामधील सोडवणार आहोत। तर आपण पहिल्यांदा थोडी बेसिक माहिती पाहूया। समजा मी एक संख्या लिहिली 87,659, तर या संख्येमध्ये जर आपण हा 6 अंक घेतला तर 6 या अंकाची स्थानिक किंमत असते एकक दशक शतक म्हणजे 600। हेच आपण 6 गुणिले 100 असंही लिहू शकतो आणि या 6 या अंकाची दर्शनी किंमत ही 6च असते। जर आपल्याला 7 या अंकाची दर्शनी किंमत विचारली तर ती 7च असते। तर आपण हा स्वाध्याय सोडूया। 0, 8, 9, 7, 2 व 5 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशकस्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल? तर आपण 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करूया। ही संख्या तयार होईल। आता इथं अंक दिलेत 0, 8, 9, 7, 2 आणि 5। तर आपण 2 घेतला सुरुवातीला, नंतर 0, नंतर येईल 5, नंतर येईल 7 आणि 8 अशी 5 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल। आता विचारलंय काय? दशकस्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतून। दशक स्थानचा अंक आहे 7 आणि या अंकाची स्थानिक किंमत आहे 7 ची स्थानिक किंमत 70। त्याच्यातून आपण जर दर्शनी किंमत वजा केली म्हणजे 7 वजा केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 70 वजा 7 63। आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न पाहूया। सात 8 कंसामध्ये 4 अधिक 5a कंस पूर्ण 3 2 ही 5 अंकी संख्या 78,932 या 5 अंकी संख्येबरोबर आहे। तर a बरोबर किती? तर आपण 7 8 कंसामध्ये 4 अधिक 5a 3 आणि 2 ही जी काय 5 अंकी संख्या आहे ती कोणत्या संख्येच्या बरोबर आहे? 78,932
आपण जर या दोन संख्यांचं निरीक्षण केलं, हा जो कंस आहे तो ह्या 9शी बरोबर आहे. 4 अधिक 5 बरोबर 9 असं आपल्याला लिहिता येईल. हे 4 अधिक आहे ते बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवलं म्हणजे आपल्याला लिहिता येईल 5a बरोबर 9 वजा 4. 5a बरोबर 9 मधून 4 गेले 5. आपल्याला a ची किंमत शोधायची आहे. हे 5 आणि a यामध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. a बरोबर 5 भागिले 5 असं होईल आणि आपल्याला 5 ला 5 कट होईल आणि आपल्याला उत्तर मिळेल 1. पर्याय क्रमांक 2 हा पर्याय बरोबर असेल. तिसरा प्रश्न, 95,07,432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर आपण 4 या अंकाची स्थानिक किंमत येईल 400. आता 4 या अंकाची स्थानिक किंमत ही म्हणजे बरोबर 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे की 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या म्हणजे आपण इथं 2 ची स्थानिक किंमत आहे 2 कारण तो एकक स्थानी आहे. या 2 च्या किती पट आहे म्हणजे आपण 2 गुणिले x केलं म्हणजे आपल्याला x ची किंमत आपण जर काढली तर ती असेल 2 च्या किती पट म्हणजे आपल्याला ती किंमत मिळेल. हे 2 गुणिले आहे जर ते आपण या बरोबर चिन्हाच्या इकडे पाठवलं तर ते भागिले 2 होईल बरोबर x राहील. बे एक बे, बे दोन्ही 4 आणि हे 2 शून्य आहे असे म्हणजे आपल्याला x बरोबर 200 मिळेल. म्हणजे 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या 200 पट आहे असं उत्तर मिळेल. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्याला मिळेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. तीन अधिक 2p व 5 अधिक 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्र व दशक स्थानचे अंक आहेत. तर p व q च्या किमती कोणत्या? अनुक्रमे म्हणजे 3 अधिक 2p हे सहस्र म्हणजे हजार स्थान आणि 5 अधिक 3q म्हणजे दशक स्थान. तर आपण पाहूयात. आता सहस्र स्थानी आहे म्हणजे 3 अधिक 2p बरोबर आता या संख्येमध्ये सहस्र म्हणजे हजार स्थानचा अंक आहे 4. तर म्हणजे 3 अधिक 2p ची किंमत 4 येईल. तर आपल्याला आता इथं p ची किंमत काढायची आहे. हे अधिक 3 4 कडे पाठवलं की ते वजा 3 होईल. 2p बरोबर
4 वजा 3, 2p बरोबर 4 मधून 3 गेले 1 आणि p बरोबर 1 आणि हे 2 गुणुले आहे, 1 कडे पाठवलं की ते भागिले होईल. तर आपल्याला p ची किंमत मिळेल 1/2 आणि 1/2 लाच आपण 0.5 म्हणतो. 1/2 ला 0.5 म्हणतात. जर 2 ने 1 ला भागलं तर 0.5 येतं. पुढे आपल्याला 5 अधिक 3q बरोबर हा दशक स्थानचा अंक आहे आणि या संख्येमध्ये दशक स्थानचा अंक दिलाय 2, म्हणजे 5 अधिक 3q बरोबर 2. 3q बरोबर 2 हे अधिक 5 2 कडे पाठवलं की वजा 5 होईल. 3q बरोबर 2 मधून 5 जात नाहीत, 2 वजा 5 म्हणजे वजा 3 येईल आणि q बरोबर वजा 3 छेद हे 3 बरोबर 3 ला 3 कट झाले, वजा 1 येईल. म्हणजे आपल्याला p ची किंमत मिळाली 0.5 आणि q ची किंमत मिळाली वजा 1. किती नंबरच्या पर्यायाला आहे ते पाहूया. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघूयात. 94,534 या संख्येत उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता या संख्येमध्ये उजवीकडील म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या बाजूला म्हणजे हा 4 जो असेल तो उजवीकडचा 4 असेल. तर या उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत असेल, हा एकक स्थानी आहे 4, म्हणून आपण 4 बरोबर डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या, डावीकडचा 4 आहे हा 4, तर त्याची स्थानिक किंमत आहे 4000. तर आपल्याला विचारलेलं आहे की या डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. किती पट म्हटलं की गुणुले x करायचं. आता x ची किंमत आपल्याला शोधायची आहे. मग आपण 4 भागिले हे 4000 गुणुले आहे बरोबर चिन्हाच्या इकडं आलं की ते भागिलेलं जातं. 4000 बरोबर x. आता हे 4000 आपण 4 भागिले 4 गुणुले 1000 असं लिहिता येतं आपल्याला बरोबर x. 4 अंशाचे 4 आणि छेदाचे 4 कट झाले तर आपल्याला x ची किंमत मिळेल 1/1000. हे किती नंबर पर्यायाला आहे तर 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर असेल. प्रश्न क्रमांक 6. 7,60,954 ही संख्या विस्तारित रूपातल्या खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आपण हा जो 7 आहे, आता विस्तारित रूपात आपण ही संख्या मांडूयात आधी, मग तुम्हाला यातली ट्रिक समजून सांगतो. 7,60,954
60,954 ही जर संख्या मी विस्तारित रूपात लिहिली तर येईन 7 गुणुले हा 7 अंक लक्षच ठिकाणी आहे, म्हणून 7 गुणुले 1,00,000 अधिक हा 6 अंक 10,000 या ठिकाणी आहे 10,000, म्हणजे 6 गुणुले 10,000 अधिक शून्याची स्थानिक किंमत 0 येते, अधिक हा 9 शतक स्थानी आहे, त्याची किंमत ही 9 गुणुले 100 अधिक 5 दशक स्थानी आहे, 5 गुणुले 10 येईल आणि 4 एकक स्थानी आहे, म्हणून 4 ची किंमत 4च येईल. तर हा पर्याय किती नंबरला आहे तो बघूयात. तर इथं पर्याय क्रमांक 2ला एकावरती 6 शून्य आहेत, म्हणजे 10,00,000 आहे. 7 गुणुले 10,00,000. इथं 7 गुणुले 10,00,000, 7 गुणुले 10. पर्याय क्रमांक 1 हे बरोबर उत्तर असणार आहे, कारण 7 गुणुले 1,00,000 दिलेला आहे, अधिक 6 गुणुले 10,000 अधिक 0 गुणुले 1,000, म्हणजे 0 गुणुले 1,000 करा, नाही तर आणखी कोणती संख्या जरी केली तरी 0च उत्तर येतं. तर हा 1 नंबरचा पर्याय बरोबर असणार आहे. आता एवढं करत बसण्यापेक्षा जर ह्या 7ची किंमत 7 लक्ष आहे, म्हणजे 7 गुणुले लाख, तुम्ही हा एका अंकाची स्थानिक किंमत या 4 पर्याय जर तुम्ही ताडून पाहिले असती तर तुम्हाला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर सापडलं असतं. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. 3,80,068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? तर या संख्येमध्ये 8 हा अंक 2 वेळा आलेला आहे, तर हा जो 8 आहे त्याची एकक स्थानच्या 8 ची स्थानिक किंमत असेल एकक स्थानच्या 8 ची स्थानिक किंमत असेल 8च. एकक स्थान त्या 8 ची किंमत असणार आहे 8, आणि हा जो 8 आहे त्याची स्थानिक किंमत असणार आहे 80,000. आता या दोघातला फरक विचारलेला आहे. फरक म्हणजे वजाबाकी असते, तर मोठी संख्या आहे 80,000. या 80,000 मधनं आपण जर 8 घालवलं तर आता आपल्याला ज्यावेळेस स्पर्धा परीक्षा द्यायची असते त्यावेळेस असे हातचे घेऊन वजाबाकी करणं ते काही योग्य होणार नाही. तर आपल्याला हे तोंडी करता आलं पाहिजे. जर 80,000 मधून 8 जर गेलं तर 79,992 हे आपल्याला उत्तर मिळेल. ते पर्याय क्रमांक 2ला आहे. हे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला मिळेल. स्पर्धा परीक्षेचा स्कॉलरशिपचा अभ्यास करताना आपल्याला गणिती क्रिया पटापटा येणं हे महत्त्वाचं आहे. तर या ठिकाणी आपण संपूर्ण स्वाध्याय 1 हा अभ्यासलेला आहे. दररोज तुम्हाला
माझ्या देवकीस मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती स्कॉलरशिपचे 8वीचे व 5वीचे आणि 8वी एनएमएसचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक्स, गुणाकार लवकर कसे करायचे, भागाकार कसे करायचे लवकर, सूत्र वापरताना काय करायचं, तोंडी उत्तर कशी सांगायची, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि रोजचे रोज व्हिडिओ अपलोड केले जातील. त्यामुळे लगेच माझं देवकीज मॅथ्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.